मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. साताऱ्यातल्या आपल्या महाराष्ट्रातील साताऱ्यातील कराड ह्या गावातून शहीद झालेले जवान संदीप सावंत, एवढा सुंदरसा परिवार, सर्वसामान्य घरातून आपल्या देशाची सेवा माझ्याकडून घडावी हे तत्व आपल्या जीवनामध्ये धारण केलं आणि ते तत्व धारण करून अगदी 18 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर मिलिटरी जॉईन केली. रक्ताचं पाणी केलं, कष्ट केलं, मला लढायचंय माझ्या भारत मातेसाठी आणि म्हणून सगळे प्रयत्न केले आणि आपल्या देशाच्या सीमेवर लढायला गेले. ते बायको होती, मुलगा होता, आई होती, वडील होती, सगळे जण. काय अवस्था असते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करील. मी कधी अनुभवलं नव्हतं, पण माझ्या शेजारी राहणारी मैत्रीण की जिचे पती या ठिकाणी देशाची सेवा करण्यासाठी देशाच्या सीमेवर आहेत. अहो 2-2 दिवस ज्यावेळी फोन येत नाही ना त्या आपल्या नवऱ्याचा, त्यावेळी त्या बायकोची अवस्था काय झालेली असते ना, ती अवस्था मात्र आपण सांगू शकत नाही. ज्या मुलाला लहानाचा मोठा केलेला असतो, 9 महिने पोटामध्ये सांभाळलेला असतो, असा मुलगा ज्यावेळी तिकडे जवान त्या देशासाठी लढत असतो ना, आईचं काळीज या ठिकाणी धडधड करत असतं. हल्ला चालू आहे तिकडे आणि त्याच्यावर माझ्या लता मंगेशकर मात्र सुंदरसं वर्णन करतात. अहो ह्या देशासाठी एवढे लढले, ते त्यांचा कधी विचार करणार आम्ही. आज आपल्या भारताची, आपल्या महाराष्ट्राची शोकांतिका ते देशासाठी लढतायत आणि आपण आपल्या भारताची संस्कृती बरबाद करतोय. देशासाठी ते लढले, एवढे लढले. विचार करा त्यांचा कधीतरी विचार करा. आणि तो विचार या ठिकाणी त्या सुभाषितकारांनी तुमच्या आमच्यापर्यंत मांडला. कालची ती अवस्था पाहून या ठिकाणी मला फार या ठिकाणी अत्यंत प्रत्येकाच्या काळजाला भिडणारं ते उदाहरण आहे. मध्ये जानेवारी महिन्यामध्ये 44 जवान आपल्या सर्वांना सोडून गेले, कारण की त्यांनी आपल्या कर्मामध्ये देव मानला. आणि त्याच्यावर माझी ती लता मंगेशकर जे असतील ना, त्यांनी सुंदरसं वर्णन केलं. त्या सांगतात, अहो त्यांना सुद्धा कधीतरी तुम्ही याद करा, त्यांची सुद्धा कधीतरी आठवण काढा, कारण की ते तिकडे त्या देशाच्या सीमेवर लढतात. म्हणून आपण आपल्या घरामध्ये चांगल्या पद्धतीत राहतोय. आणि अशा प्रकारे त्या सांगतात, अहो त्यांचं कधीतरी याद करा, कारण की त्यांनी तुमच्या आमच्यासाठी खूप काय केलं आणि तोच खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या जीवनाचा देव आहे. तोच खऱ्या अर्थाने आमच्या जीवनाचा देव आहे आणि त्यांना ते वीरमरण प्राप्त झालं म्हणजे खऱ्या अर्थाने ते तुमचे आमचे कोण आहेत? तर देव आहेत, कारण की त्यांना त्या देशाच्या सीमेवर वीरमरण प्राप्त झालं. आणि असं भाग्य हे कुणाच्याच नशिबी नसतं. अगदी थोडक्या माणसांच्या जीवनामध्ये असे क्षण येत असतात आणि तो क्षण आमच्या बाबांच्या सुद्धा जीवनामध्ये आला. आणि म्हणून अगदी या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे, बाबांची हस्ती सुद्धा काय म्हणत होती? हस्ती सुद्धा विठ्ठल 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 म्हणत होती, कारण की त्यांचा विषयच काय झालेला तर नारायण झालेला. तो इतका विषय नारायण झालेला की सुंदरसं भजन आहे. आणि ते सुंदरसं भजन माझ्या बाबांच्या जीवनामध्ये होतं. ते एवढं सुंदर, सगळ्या टाळकऱ्यांनी एकदम व्यवस्थित. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा माझा माझा
पद्धती तुकोबऱ्या सांगता धन्य आजी दिन झाले संताचे दर्शन झाली पापा तापा तुटी दैन्य गेल्या उठावट्या हो त्यांच्या दर्शनाने त्यांच्या सानिध्याने त्यांच्या संगतीने आमच्या जीवनामध्ये काय होतोय तर फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल होतोय. आमच्या जीवनातलं दैन्य जाते, आमच्या जीवनातला ताप जातोय आणि ते गेल्याच्या नंतर मग मात्र आमच्या जीवनामध्ये आम्ही काय होतोय तर भगवंताचं स्वरूप झाल्याशिवाय राहणार नाही, कारण की त्यांच्या संगतीचा एवढा मोठा परिणाम आपल्या जीवनामध्ये होतो. आणि खऱ्या अर्थाने कीर्तन ठेवायचं कारण आपल्या सर्वांना माहिती आहे जीवनामध्ये संगत ही एवढी महत्वाची असते की त्या संगतीच्या जोरावर आपलं जीवन घडत असतं. आणि ती किती महत्वाची थोडक्यात त्या ठिकाणी एक उदाहरण आठवलं. संगत आपल्या जीवनामध्ये किती महत्वाची ती आपल्या सर्वांना सांगते. पण सर्वांनी एकदा टाळ्या वाजवून भजन करा विठ्ठल. अगदी सुंदरशी या ठिकाणी यात्रा आहे. भगवंताचं पांडुरंग परमात्म्याचं पंढरीला मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या शेजारीच या ठिकाणी वाटेला एक पेढेवाला पेढे विकायला बसलाय. एक पेढेवाला पेढे विकायला बसलाय आणि त्याच्या शेजारी उंदरावाला बसलाय. उंदरावाला म्हणजे उंदर मारण्याचं औषध घेऊन बसलाय. म्हणजे झुराळ असतील, त्याच्यात घुशी असतील, अनेक सगळे प्रकार महिला मंडळींना माहिती आहे. आणि तो या ठिकाणी तिथे बसलेला आहे आणि तोही बसलेला आहे, पेढेवालाही बसलेला आहे. आता पेढेवाला काय म्हणतो म्हणजे त्याचे पेढे विकावा म्हणून तो मोठ्या मोठ्याने म्हणजे अगदी सांगत होता सगळ्या जगाला, अहो एकदा आमच्या ह्या दुकानाला भेट द्या, आमचे पेढे खाऊन बघा, एवढे गोडे तेवढे चविष्ट आहे तेवढे सुंदर आहे की खाल्लं ना की माणूस टवटवीतच होते. पण शेजारचा लगेच म्हणतोय खाल्लं की मरते. ते काय म्हणायचे, अहो एकदा खाऊन तर बघा, पण इकडून लगेच ह्याजळ खाल्लं की मरते. अहो खाऊन तर बघा एकदा पेढे, पण खाल्लं की मरते. मला सांगा खाल्लं की मरते म्हणलं कोणी घेईल का त्यांचे पेढे? घेईल का कोणी पेढे? तर कोणीही पेढे घेणार नाही, कारण की खाल्लं की मरते. आणि माणसाला जीव तर किती महत्वाचा आहे. काही झालं तरी चालेल पण माझ्या जीवाला काय झालं नाही पाहिजे, असा या ठिकाणी आपल्या सर्वांचा स्वभाव आहे. मग मला सांगा कधीपर्यंत ते पेढे विकले जाणार नाहीत? त्या पेढेवालाचा कधीपर्यंत धंदा होणार नाही? जोपर्यंत तो आपली जागा बदलत नाही, जोपर्यंत तो आपल्या शेजारच्याची संगत बदलत नाही, तोपर्यंत त्याचे पेढे विकले जाणार नाहीत. पण एकदा का मात्र त्याने आपली जागा बदलली, मग मात्र त्याचे पेढे विकल्याशिवाय राहणार नाही, कारण की हा परिणाम आहे आपल्या संगतीचा. आणि संतन के संग लागे संतांची संगत आमच्या जीवनामध्ये घडली पाहिजे आणि ती संगत आपल्या जीवनाचं मात्र परिवर्तन घडून जाते. आणि अशी संगत आमच्या जीवनामध्ये आम्हाला लाभली, त्यांचं जर दर्शन आमच्या जीवनामध्ये आम्हाला झालं आणि त्या दर्शनाने आमच्या जीवनामधली फलश्रुती काय झाली तर ती फलश्रुती तुकोबऱ्या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात.
चाले काम क्रोध नाही चाले काम क्रोध नाही चाले काम क्रोधा नाही चाले होती झाली समता काम क्रोधा नाही चाले होती झाली समता होती झाली ही समता देव दयाळवडी आले देव दयाळवडी आले देव दयाळवडी काम क्रोधा नाही चाली होती झाली समता काम क्रोधा नाही चाली होती झाली समता होती झाली समता हरी हरी देव दया जवणी असे देव दया जवणी असे देव दया जवणी असे देव दया जवणी असे हो काम क्रोध नाही चाले होती झाली समता होती झाली समता होती झाली समता जवळी आले बुद्धी झाली समता बुद्धी झाली समता आणि अशा पद्धती तुकोबाऱ्या अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात काम क्रोधामध्ये केलं तर आमच्या जीवनातलं अज्ञान नाहीसं होईल आणि अज्ञान नाहीसं झालं म्हणजे ज्ञानाची प्राप्ती आणि जिथे ज्ञान तिथे भेद नसतो आणि तो भेदच आता काय झाला अज्ञान नष्ट झाल्यामुळे नाहीशा झाला आणि म्हणून माझे तुकोबाऱ्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात तू का म्हणे भेदा भेद तू का म्हणे भेदा भेद तू का म्हणे भेदा भेदा तू का म्हणे भेदा भेद तुकोबाऱ्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात तुका मने भेदा भेद
गेला वाद खंडोनी आमच्या जीवनामध्ये भेद अज्ञानामुळे तयार होत असतो आणि भेद तयार झाला तिथे गोंधळ तयार होत असतो आणि त्या गोंधळामध्ये माणूस सिद्ध अवस्थेपर्यंत पोहोचू शकत नाही आणि त्या सिद्ध अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या जीवनामध्ये भेद राहिला नाही पाहिजे आणि जिथे आता भूती झाली समता, प्रत्येक माणूस दिसतोय तो आमच्यासाठी देवच असेल, अशी जर भूमिका आमच्या जीवनामध्ये तयार झाली म्हणजे जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, अशी जर आमच्या जीवनामध्ये दृष्टी झाली तर आता भेद राहण्याचं शिल्लक कारणच राहत नाही आमच्या जीवनामध्ये. आणि असा जर भेद आपल्या महाराष्ट्रातल्या महामानवांनी केला असता तर महाराष्ट्रामध्ये धर्माची स्थापना ही झाली नसते, भारतामध्ये हिंदू धर्म टिकलाही नसता. कारण की त्या माणसांनी आपल्या जीवनामध्ये भेदाच्या पलीकडे गेले. ते जे कोणी असेल तर त्यांच्यासाठी देवच होता. मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.